तर नमस्कार शेठ. नमस्कार. आज आज नियोजन कोणी केलं होता? आज नियोजन परेश शेठ पाटील आणि सनी शेठ. आज गुलाल केला तुम्ही. ही गाडीसोबत डबल गुलाल घेतला ना? पहिली त्यांची गाडी झाली होती मैत्रीपूर्वक आणि आज सुद्धा मैत्रीपूर्वक विचारून झालेली आहे गाडी. मैत्रीपूर्वक झाली. मित्रांनो, मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि मला आज मी अड्ड्यात स्वतः होतो. तिथे समोरच्या गाड्यावाला म्हणजे ते पेंडिंगला होले कमिटीवालेही, पण समोरच्या गाड्यावाला होता ना, त्याही सांगितला का गुलाल द्या म्हणून. तेही पेंडिंग, नॉर्मल पेंडिंग, नंतर कमिटी पेंडिंग असं सांगितलेला. तर पण असं नाही, समोरचा जो गाडी मालक होता ना त्याने सांगितला निकाल देऊन टाका, म्हणजे गुलाल देऊन टाका. म्हणजे किती माणुसकी जंगली आहे त्यांची. ठीक आहे, तर आपण तुमच्या बैलाबद्दल काय बोलणार? दोन्ही बैलांबद्दल. दोन्ही बैलांबद्दल बोलायचं तितका कमीच आहे, कारण का दोन्ही बैल एका मतात पळाली म्हणून गुलाल झाला. होय, नक्कीच. दादा, यापुढे गुलालसाठीच खेळतो ना तुम्ही? हो, आम्ही 100% गुलालसाठी खेळतो आणि आमचा घरचा साज आहे. आणि जेव्हा आम्हाला वाटेल कुठल्या मैदानात पळायचं असेल त्या दिवशी आम्ही नियोजन करून 100% पळतो. तुमच्यासोबत एवढी मंडळी असते, त्यांच्याबद्दल काय बोलणार? मंडळींबद्दल बोलायचं तितका कमी आहे. का माहिती आहे का, आज लांब पडल्यामुळं काय आलेच नाही आमची मंडळी. काही पोरविरा भरपूरच लांब मैदान आहे. नियोजन आमचा तिकडं होता, काही कारणास्तव आमचा ड्रायव्हर इकडं असल्यामुळे हिंदकेसरी प्रवीण ड्रायव्हर, त्याच्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं. आणि आपला दुसरा बैलसुद्धा इकडेच असं, त्याच्यामुळं आम्हीसुद्धा इकडे आलो या मैदान पळण्यासाठी. कुठेतरी जे आपल्याला पायऱ्या देतात ती पण आपलीच असतात. त्यांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? त्यांच्याबद्दल बोलावं तितकंच कमी. का माहीत आहे का, आपण एका शब्दात विचारून पैरा केलेला आणि समोरशी हा आला तर 100% गुलाल होतो. हा नाही केल्यानंतर मग त्या गोष्टीला काहीच महत्त्व राहत नाही आणि कुठल्याच गोष्टीचा जास्त हे करून पण फायदा नाही. कारण का दोन्ही बैल आपले जेव्हा बैल पळते तेव्हा मालक दिसतील. होय, बैलच नाही पळायला तर मालक कुठं दिसणार आहे? नक्की. तरी मित्रांनो, ही जोडी एवढी पळते म्हणजे ना, तरी दादानं विचार, पण एवढी जोडी चांगली पळते बिंजोरमध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? दुसरा गुलाल आहे बिंजोरचा. खरोखरच आम्ही या दोन्ही बैलांवरती आनंदी आहेत. आणि आमचे सहकारी मित्र सनी शेठ आणि त्यांचा परिवार, भाऊजी असतील आणि परेश पाटील असतील आणि काही आमचे माझे मित्र सहकारी जे गावात घरी आहेत ते, कारण का लांब असल्यामुळं मीच त्यांना सांगितलं का बाई घेऊन एवढ्या लांब येऊ नका, लाईव्ह आहे, लाईव्ह बघा. दादा, आपण ड्रायव्हरबद्दल काय बोलणार? ड्रायव्हर तर आपला घरचा ड्रायव्हर आहे, हिंदकेसरी प्रवीण ड्रायव्हर, आणि गाडी चांगली सांगते आणि बैलसुद्धा त्याला 100% पळतोच, कारण पळतोच. बघा मित्रांनो, ड्रायव्हरवर 100% विश्वास असतं मालकाचा. ड्रायव्हरवर सगळी गेम आहे. तर आज बघतोय आपण बिंजोरच्या क्षेत्र हा कुठेतरी चांगल्या वळणावर चाललेला आहे. बिंजोरचं क्षेत्र चांगल्या वळणावरच आहे, पण माणसाने चांगला व्यवस्थित वागून शर्यती केला पाहिजे. आता समोरच्या गाडीवाल्याने आज पेंडिंगला असलेला निर्णय मोठ्या कमिटीकडे जात असताना सुद्धा त्याही थोडासा विचार करून मनाचा आपल्याला समोरची गाडी लागली सांगून आपल्याला गुलाल दिला. पुन्हा एकदा त्यांचे हार्दिक अभिनंदन. बघा मित्रांनो, समोरची गाडीची पण प्रशंसा करणे तेवढी कमीच आहे. ती पण सुतावरच होती, पण ते मालकाने, त्यांना पण माहिती आपली कुठेतरी हार झाली म्हणून त्याही यांना गुलाल द्यायला लागला. कमिटीकडे निर्णय पाठवलेला, पण ते कमिटीवर नाही थांबले, स्वतःहून सांगितला का तुमची गाडी लागलेली आहे, गुलाल यांना द्या म्हणून. त्यांच्याबद्दल काय बोलणार तुम्ही? आता त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी, कारण का मनाचा मोठेपणा करून आणि खरोखरच व्यवस्थित निर्णय बघून पेंडिंगचा, त्याहीसुद्धा त्यांना माहिती आहे का आपल्या गाडीने निकाल घेतला आहे आणि त्याही बघून आपल्याला निकाल देऊन आपल्या बैलांवरती गुलाल टाकायला सांगितला. त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा हार्दिक अभिनंदन. आजचं आयोजन कसं होतं इथले अड्ड्याचा? आयोजन एकदम चांगलं आहे. कुठल्याही मैदानाचं आयोजन खराब नसतं, पण बैलगाडा मालक येत नाही, त्याच्यामुळे आयोजनाचं थोडंसं सत्यानाश होतं. आणि मोठ्या कमिटीला सुद्धा कळू द्या या आयोजनाबद्दल. का माहिती आहे का, मधनं गाड्या टाकल्यामुळे आम्ही 3 तास लाईनीला राहिल्याचा काहीच फायदा होत नाही. तेच आहे मित्रांनो, बिंजोरची शर्यत असून आपल्याला 3 तास रांगेला राहायला लागतंय. तर आज ही गाडीचा स्पीड बघून प्रत्येकाला वाटतंय, म्हणजे प्रेक्षकांना वाटतंय ही जोडी मोठी शर्यत केला हवा. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? 100% एक दिवस येईल आणि ती खेळूच आम्ही, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तसंच का नंद्या आणि साहेब्या ही मोठी शर्यत घेणारच म्हणून? बैल पळल्यामुळं सगळी लोक सांगू शकतात का बाबा ही गाडी खरोखर काहीतरी करेल, आणि करेल कशाला आज ते करून सुद्धा दाखवलं आहे. मागच्या मैदानात सुद्धा करून दाखवलं आहे. गुलाल देतात म्हणजे काहीतरी करतात, पळाच्या जोरावर आपल्याला गुलाल देतात ना, त्याच्यामुळं काय अपेक्षा आम्हाला सुद्धा, आम्ही मोठी गाडी खेळणार. साहेबाचं बैलाचा मालक कोण आहे? साहेबाच्या बैलाचा सुम्या शेठ आणि त्यांचे भाऊ आणि भाऊजी. भाऊजींचं नाव काय आपलं? भूषण ओव्हाळ. भूषण ओव्हाळ. कोणाच्या नावावर गाडी बोलताय? भूषण ओव्हाळ. तुमच्या नावावर. चांगलं मित्रांनो, ही टॉपची गाडी आहे.